अशोक खरा सरकारचाच माणूस, त्याच्या पाठी 40 आमदार. खासदार संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप. अशोक खराच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला हवं. खरात सरकारचा माणूस आहे आणि त्याच्या पाठी 40 आमदार आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. छगन भुजबळ म्हणतात की राज्यामध्ये गॅस टंचाई आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की सर्व काही बरं आहे. सगळ्यात पहिलं लॉकडाऊन होणार आहे हे गुजरातच्या लोकांना माहीत पडले आणि मग सर्वात मोठी रांग गॅससाठी गुजरातमध्ये लागली असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अशोक खराता भोंदूबाबा तर आहेच, सोबत दीपक केसरकर, एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची चौकशी करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे. अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला याचीही चौकशी करा. अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्री याच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणी देणं चुकीचं आहे, पण गुन्हा कधी झाला आहे? आत्ता सरकार कोणाचं आहे? जयंत पाटील यांनी जर पाणी दिलं तर त्यात काय चुकीचं आहे? महत्त्वाचं आहे की महिलांचं शोषण झाले, ते महत्त्वाचं आहे, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांना अशोक खरात यांच्याकडे नेणारे दीपक केसरकर होते. ट्रीडेंट हॉटेलमध्ये शिक्षण खात्यामध्ये सर्व बदल्या आणि बडतर्फी अशोक खरात याच्या नेतृत्वामध्ये होत होत्या, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. तपास चालू राहू द्या, आपण का उत्तर देणार त्याच्यावर उत्तर सरकारनेच द्यायला पाहिजे, कारण तो सरकारी माणूस आहे. ज्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत, खासदार आहेत, महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. अशा महान महात्म्यावरती आम्ही काय उत्तर द्या? सरकारला विचार आहे प्रश्न. सरकार म्हणते की गॅस टंचाई नाही, मात्र अकोल्यामध्ये गॅसच्या रांगेमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की लॉकडाऊन, गॅस टंचाई वगैरेची अफवा पसरवणं हा अपराध आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात. आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा. मुख्यमंत्री म्हणतात सगळं ठीक आहे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जे या खात्याचे मंत्री आहेत, त्यांची वेगळी भूमिका आहे. त्यांनी म्हटले की विशिष्ट कालमर्यादेच्या पलीकडे आम्ही ही गॅस वगैरे पुरवू शकत नाही. तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागते ठिकठिकाणी. हे कसलं लक्षण आहे? या अफवा कोण पसरवत आहे? या अफवांचा उगम गुजरातमधून झाला. सगळ्यात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागल्या. जसं नोटबंदी होण्यासंदर्भातली पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्ये 8 दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपले काळा पैसा आत टाकला. कुठे कुठे अमित शहांच्या बँकेमध्ये म्हणजे एका तासामध्ये 500 कोटी रुपये जमा झाले. त्या राज्यामध्ये गुजरातचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांनाही बातमी लवकर कळते. गुजरातमध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्त लॉकडाऊन लागेल, टंचाई होणार आहे. हे गुजरातवरून आलेला हवा आहे, बरोबर आहे. गुजरातमधल्या रांगा जर आपण पाहिल्यात पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅस, तर मोठे मोठे पाण्याचे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत. पहा तुम्ही चित्र. तर जर गुन्हा दाखल करायचा असेल मुख्यमंत्र्यांनी तर गुजरात राज्याविरुद्ध करावा की देशभरामध्ये टंचाईची अफवा पसरवल्याबद्दल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.